थोडीशी निवडणूक झाली, आम्ही सगळे जण, एक मोठा उद्योगपती आहे, आज देशातला नंबर 1चा उद्योगपती, त्यांच्या घरी उद्योगपती, मी, अमित शहा, स्वतः पवार साहेब, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस, आम्ही 6 जण बसायचो, 7 जण बसायचो, चर्चा व्हायची. देवेंद्रजींचं माझं आम्हाला बसवलं, सांगितलं की कसं 35 जिल्ह्यांचं पालकमंत्री पद कुणाला, कोण कोण मंत्री, कोण कोण राज्यमंत्री, 43 मध्ये भाजपच्या किती, राष्ट्रवादीचे किती, कुठली खाती, सगळी चर्चा 5-6 मीटिंग मध्ये झाली. मला एक दिवस अमित शहा म्हणाले की अजितजी, ह्याच्यामध्ये चर्चा होती परंतु नंतर ती शब्द पाळला जात नाही, तुम्ही ह्या चर्चेत आहात, तुम्हाला शब्द पाळावा लागेल. ह्याचे साक्षीदार देवेंद्रजी आहेत, ह्याचे साक्षीदार प्रफुल्ल पटेल आहेत, त्याच्यामध्ये मी होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं. मी म्हणलं हरकत नाही, परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर नंतर काहीतरी वेगळीच चर्चा व्हायला लागली. मी म्हणालो हे असं कसं, आपलं तर ठरलंय तसं आणि हे चाललंय वेगळंच, हे कसं होईल. ते म्हणले नाही, आता आपल्याला इकडे असं करायचं. शेवटी मला सांगण्यात आलं की बाबा काय करायचं. मी त्यांना सांगितलं मी शब्दाचा पक्का आहे, तुम्ही सांगा कधी शपथ घ्यायची. दुसऱ्या दिवशी 8 वाजता शपथ घ्यायचं ठरलं. त्यामध्ये लोक सांगतात, मीडिया सांगतो पहाटेचा शपथ होती, पहाटेचा शपथ होती. 8 वाजताला पहाटेचा शपथविधी म्हणत नाही. ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.